नमस्कार मित्रांनो, मी डॉली सोलकर, हिप्नॉटिस्ट अँड ट्रेनर. मित्रांनो, माझ्याकडे अनेक विद्यार्थी उपचार घेण्यासाठी येतात आणि त्यांचे पालकसुद्धा येतात आपल्या पाल्याची काळजी घेऊन, प्रश्न घेऊन. बरेचशा विद्यार्थ्यांना एक खास प्रॉब्लेम असतो आणि ते म्हणजे त्यांच्या अभ्यासावर लक्ष लागत नाही. अभ्यास करताना भीती वाटते, परीक्षेची भीती वाटते, पेपर लिहिताना चक्कर येते, प्रश्न आठवत नाही. माझ्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांना बराचसा फायदा झालेला आहे. पण अनेक पालक म्हणतात की आमच्या मुलांना एक खास व्हिडिओ किंवा घरी काहीतरी प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही मटेरियल द्या. आणि म्हणूनच आज मी एक खास व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्याने सकाळी आणि संध्याकाळी किंवा वेळ असेल तेव्हा किंवा आपला अभ्यास सुरू करण्याच्या आधी 10 ते 15 मिनिटं आधी आपण एक शांत जागेवर बसायचं, हेडफोन लावायचं आणि हा व्हिडिओ जो आहे हा 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे. हा 15 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही ऐकायचं आहे. ऐकत असताना याच्यामध्ये जी मी सजेशन दिलेले आहे ते मनात म्हणत जायचं आणि विचार करत जायचं की हे माझ्याबरोबरच घडत आहे, तसंच माझ्याबरोबर होत आहे. मित्रांनो, मी 100% तुम्हाला गॅरंटी देतोय की हा व्हिडिओ सतत तुम्ही पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर तुम्हाला आयुष्यात खूप फायदा होणार आहे आणि गॅरंटी आहे की तुमच्या अभ्यासावर नक्कीच लक्ष लागेल. तो अभ्यास लक्षातही राहील आणि परीक्षेची भीती तुमच्या मनातून निघून जाईल. तर चला आपण सुरुवात करूया. तुम्ही एका शांत जागेवर बसा, हेडफोन असेल तर लावा आणि हा व्हिडिओ शांतपणे ऐकायला सुरुवात करा. एक खास विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या आणि ऐकताना ऑफलाईन होऊन मग हा व्हिडिओ यूट्यूबवर ऐका. म्हणजेच तुम्हाला मध्ये येणाऱ्या जाहिरात जी आहेत त्यांचा अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही. तर चला सुरुवात करूया. माझे संपूर्ण शरीर सैल सोडून माझे लक्ष माझ्या श्वासाकडे केंद्रित झालेले आहे. माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझे डोळे हळूहळू बंद होत आहेत. मी 1 ते 3 अंक म्हणता क्षणी माझे दोन्ही डोळे गच्च बंद होणार आहेत आणि मी शांत आणि गाढ संमोहन अवस्थेत जाणार आहे. 1, 2 आणि 3 माझे दोन्ही डोळे गच्च बंद झालेले आहेत आणि मी संमोहनाच्या अल्प अवस्थेत प्रवेश केलेला आहे. आता माझे दोन्ही डोळे बंद ठेवून माझे लक्ष मी माझ्या पायांच्या पावलांवर केंद्रित करत आहे. पायांच्या पावलांपासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर पूर्णपणे हलके होणार आहे, रिलॅक्स होणार आहे. मी 1 ते 3 अंक म्हणता क्षणी माझ्या पायांची पावले
गुडघे, माझे दोन्ही मांड्या आणि माझी कंबर पूर्णपणे हलकी होणार आहे. 1, 2 आणि 3. माझ्या पायांपासून कमरेपर्यंत शरीराचा भाग पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे, हलकं झालेला आहे. आता माझे पोट, छाती, पाठ, पाठीचे मणके, दोन्ही हात, हातांची बोटे व खांदे पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत. 1, 2 आणि 3. माझे पोट, छाती, पाठ, पाठीचे मणके, दोन्ही हात, हातांची बोटे आणि खांदे पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत, हलके झालेले आहेत. आता माझी मान, डोळे, कान, नाक व चेहऱ्याचा भाग पूर्णपणे रिलॅक्स होणार आहे, हलकं होणार आहे. 1, 2 आणि 3. माझी मान, डोळे, कान, नाक व चेहऱ्याचा पूर्ण भाग पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे. आता माझं डोकं पूर्णपणे रिलॅक्स होणार आहे. 1, 2 आणि 3. माझं डोकं पूर्णपणे हलकं झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. सर्व ताणतणाव दूर झालेलं आहे. पायांच्या पावलांपासून डोक्यापर्यंत शरीर पूर्णपणे हलके झालेले आहे. सगळा तणाव दूर झालेला आहे. एक सुखद शांतता वाटते. मला खूप बरं वाटते, हलकं वाटते. मनाची एकाग्रता खूप वाढत चाललेली आहे. आता ह्या शांत अल्प अवस्थेत मी माझ्या एकाग्रतेसाठी व अभ्यासासाठी स्वयंसूचना घेणार आहे. या सर्व सूचना माझ्या अंतर्मनाच्या खोलपर्यंत रुजणार आहेत. मी जागे झाल्यावर माझे अंतर्मन व बाह्यमन या सर्व सूचनांचे पालन करणार आहे. त्यामुळे माझ्या जीवनात मला याचा खूप लाभ मिळणार आहे. आता मी स्वयंसूचना घेण्यास सुरुवात करत आहे. आजपासून माझ्या मनाची एकाग्रता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे. मला आवश्यक असेल त्या गोष्टींवर माझे मन मी सहज केंद्रित करू शकणार आहे. आजपासून माझ्या मनाची एकाग्रता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढणार आहे. मला आवश्यक असेल त्या गोष्टींवर माझे मन मी सहज केंद्रित करू शकणार आहे. माझी ग्रहण क्षमता, आकलन क्षमता आणि निरीक्षण क्षमता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. माझी बुद्धी अधिकाधिक तल्लख होणार आहे.
दिवसेंदिवस माझ्या बुद्धिमत्तेचा परिपूर्ण विकास होत जाणार आहे. दिवसेंदिवस माझ्या बुद्धिमत्तेचा परिपूर्ण विकास होत जाणार आहे. माझ्या बुद्धिमत्तेच्या पूर्ण क्षमतेचा वापर मी सहज करू शकणार आहे. माझ्या बुद्धिमत्तेच्या पूर्ण क्षमतेचा वापर मी सहज करू शकणार आहे. मी नेहमी तर्कशुद्ध आणि स्वतंत्र बुद्धीने विचार करणार आहे. मी नेहमी तर्कशुद्ध आणि स्वतंत्र बुद्धीने विचार करणार आहे. माझी स्मरणशक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक सुधारत जाणार आहे. माझी स्मरणशक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक सुधारत जाणार आहे. आवश्यक त्या गोष्टींचे स्मरण मला योग्य त्या वेळी होईल. आवश्यक त्या गोष्टींचे स्मरण मला योग्य त्या वेळी होईल. माझ्या अंतर्मनाच्या प्रचंड शक्तीचा वापर मी करू शकणार आहे. माझ्या अंतर्मनाच्या प्रचंड शक्तीचा वापर मी सहज करू शकणार आहे. माझी स्मरणशक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाणार आहे. आवश्यक त्या गोष्टींचे स्मरण मला योग्य त्या वेळी होईल. माझ्या अंतर्मनाच्या प्रचंड शक्तीचा वापर मी करू शकणार आहे. माझ्या मनात अभ्यासाची आवड अधिकाधिक निर्माण झालेली आहे. अभ्यासात माझी एकाग्रता सहजच होऊन मला त्यातच आनंद वाटणार आहे. मी एकाग्रतेने नियमित अभ्यास करणार आहे. कितीही वेळ अभ्यास केला तरी मला शारीरिक व मानसिक थकवा मुळीच येणार नाही. माझ्या मनात अभ्यासाची आवड अधिकाधिक निर्माण झालेली आहे. अभ्यासात माझी एकाग्रता सहजच होऊ मला त्यातच आनंद वाटणार आहे. मी एकाग्रतेने नियमित अभ्यास करणार आहे. कितीही वेळ अभ्यास केला तरी मला शारीरिक व मानसिक थकवा मुळीच येणार नाही. अभ्यास करताना मला उत्साह वाढेल. झोप किंवा कंटाळा अजिबात येणार नाही. अभ्यास करताना माझा उत्साह वाढत जाणार आहे. झोप किंवा कंटाळा अजिबात येणार नाही. कितीही वेळ अभ्यास केला तरी माझा डोकं अगर माझे डोळे मुळीच दुखणार नाहीत किंवा इतर कसलाही त्रास होणार नाही. माझी ग्रहण क्षमता अधिकच वाढलेली असल्यामुळे मी वाचलेले, अभ्यासलेले आणि शिक्षकांनी शिकविलेले सर्व अभ्यास मी नीट आणि सहजच ग्रहण करू शकणार आहे. माझी ग्रहण क्षमता अधिकच वाढलेली असल्यामुळे मी वाचलेले, अभ्यासलेले आणि शिक्षकांनी शिकविलेले सर्व अध्ययन, सर्व अभ्यास नीट आणि सहजच ग्रहण करणार आहे.
माझा अभ्यास माझ्या लक्षात नीट राहणार आहे. माझा अभ्यास माझ्या लक्षात नीट राहत आहे. माझा अभ्यास माझ्या लक्षात नीट राहत आहे. मी अभ्यास करताना आजूबाजूला कितीही गडबड गोंगाट असला तरी माझे मन अजिबात विचलित होणार नाही. दुसऱ्या इतर कोणत्याही विषयात माझे मन गुरफटणार नाही. केवळ अभ्यासावर माझे लक्ष केंद्रित असणार आहे. मी केलेला सर्व अभ्यास मला परीक्षेच्या वेळी सहजच आठवणार आहे. मी केलेला अभ्यास मला परीक्षेच्या वेळी सहजच आठवणार आहे. मला परीक्षेची मुळीच भीती वाटत नाही. मला परीक्षेची मुळीच भीती वाटत नाहीये. प्रश्नपत्रिका हातात पडताच क्षणी सर्व प्रश्नांची उत्तरे मला आपोआप आठवायला लागणार आहेत. परीक्षेच्या अगोदर किंवा परीक्षेच्या वेळी मला कसलाही त्रास जाणवणार नाही. परीक्षेचे पेपर्स मी अगदी शांत चित्तेने आणि मन एकाग्र करून लिहिणार आहे. उत्तरे लिहिताना हात मुळीच दुखणार नाही. उत्तरे लिहिताना हातातून मुळीच चुका होणार नाही. दिलेल्या वेळेत माझा पेपर व्यवस्थितपणे लिहून पूर्ण होणार आहे. सर्व अभ्यास माझ्या लक्षात असल्या कारणाने माझी परीक्षा सहज मला देता येणार आहे. मी माझी परीक्षा शांतपणे आणि आनंदाने दिल्याबद्दल माझा उत्साह खूप वाढणार आहे आणि मी आत्मविश्वासाने मनात ठामपणे विचार केलेला आहे की मी या परीक्षेत नक्कीच चांगल्या मार्काने पास होणार आहे. खूप बरं वाटते, आनंद होते, आनंदाच्या लहरी येत आहेत. मी घेतलेल्या सर्व सूचना माझ्या अंतर्मनाच्या खोलपर्यंत पोचलेल्या आहेत. मी जागा झाल्यानंतर मला या सूचनांचा खूप फायदा होणार आहे. माझे अंतर्मन आणि बाह्यमन या सर्व सूचनांचे पालन करणार आहे. त्यामुळे माझ्या जीवनात मला खूप लाभ मिळणार आहे. आता मी या गार आणि शांत आत्मसंमोहनातून जागा होणार आहे. मी 5 ते 1 अंक मोजणार आहे. 1 म्हणताच क्षणी मला जाग येणार आहे व मला फ्रेश वाटणार आहे. मी अंक मोजतोय. 5, 4, 3, 2 आणि 1. डोळे उघडलेले आहेत. खूप हलकं वाटते, आनंद होते, फ्रेश वाटते, खूप बरं वाटते. आता तुम्ही या अल्प अवस्थेतून बाहेर आलेले आहात. हिप्नॉटिझममधून तुम्ही बाहेर आलेले आहात, जागे झालेले आहात आणि ज्या सजेशन्स तुम्ही घेतलेले आहात त्याचा तुम्हाला खूपच फायदा होणार आहे. नेहमी रोज तुम्ही हा सकाळ संध्याकाळ हेडफोन लावून शांत जागेवर ऐका. तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. हां, एक खास रिक्वेस्ट अशी आहे की तुम्ही हा व्हिडिओ जे आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या आणि ऐकताना ऑफलाईनमध्ये हा व्हिडिओ ऐका. म्हणजे काय होईल,
की मध्ये येणाऱ्या ज्या जाहिराती जी आहेत त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि शांतपणे तुम्ही ऐकाल. ऑफलाईनमध्ये कसं जायचं, डाउनलोड कसं जायचं हे तुम्हाला शिकावं लागेल, किंवा तुमच्या घरात कोणी सुशिक्षित असेल, आजकाल तुम्हाला माहितीच आहे ना, ते करू शकताय तुम्ही. ओके, माझा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा, आपले कॉमेंट्स जरूर लिहा, सजेशन द्या, आणि माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्यामुळे माझे इतर व्हिडिओ आणि माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील. आणि हो, तुम्हाला जर समूह उपचार घ्यायचं असेल परीक्षेच्या भीतीसाठी किंवा इतर समस्यांसाठी, तर तुम्ही मला माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर, माझ्या मोबाईलवर तुम्ही कॉल करू शकता. माझा नंबर आहे 9820979891. या मोबाईलवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. कॉल करायच्या आधी व्हॉट्सअपवर एक मेसेज टाका, म्हणजेच मला कळेल की कोणाला कॉल मला करायचे आणि संपर्क करायचे. कारण मी अनेक वेळा बिझी असल्या कारणाने कॉल किंवा घेत नाही, त्यामुळे तुमची गैरसमज होऊ शकते. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ पूर्ण ऐकण्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे.